मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुक करते इस खास खबर की ओर। खबर महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से है, जहां प्रहार के संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू साहब के विचार विमर्श के आधार पर प्रहार जनशक्ति पार्टी के जिला अध्यक्ष सुधाकर भाऊ शिंदे के मार्गदर्शन और प्रहार जनशक्ति पार्टी के तालुका अध्यक्ष अनिल गंगुर्डे के नेतृत्व में केवल कागजों पर जलापूर्ति योजना का अनिश्चित समय, घंटी गाड़ी का अनिश्चित समय, कचरे के संचय के कारण मच्छरों का प्रकोप और दिव्यांगों को मिलने वाले धन में हर साल मामूली 5% की वृद्धि जैसी सभी समस्याओं को हल करने के लिए कन्नड़ शहर घड़ी साम्राज्य स्वच्छता अभियान शुरू किया जा रहा है। 28 अप्रैल को एक वक्तव्य दिया गया था, लेकिन चूंकि नगर पालिका ने इस पर कोई सकारात्मक विचार नहीं किया है, इसलिए आज 28 मई 2025 को दिए गए वक्तव्य के अनुसार महात्मा फूले उद्यान के पास पानी की टंकी पर शोले आंदोलन आयोजित किया गया। इसके बाद कन्नड़ नगर परिषद के मुख्य अधिकारी भालेराव ने लिखित पत्र देकर कहा कि सभी मांगे तुरंत पूरी कर दी जाएंगी और आंदोलन समाप्त कर दिया गया। इस अवसर पर प्रहार जनशक्ति पार्टी के उपाध्यक्ष ज्ञानेश्वर चौहान, प्रहार दिव्यांग संगठन के वरिष्ठ कार्यकर्ता प्रहार सेवक विनायक केरे मामा, कल्याण शिंदे, स्वामीनाथ चौंडे और अन्य प्रहार जनशक्ति पार्टी के कार्यकर्ता और कई दिव्यांग मौजूद थे। आपण कन्नड नगरपालिकेमध्ये आलेलो आहे। ती एक कार्यकर्ता आहे, तो स्वच्छता मोहीमसाठी उपोषणासाठी बसलेला आहे। आपण बघत आहात वर कार्यालयावर स्वच्छता बोर्ड लावलेला आहे, पण त्या गोष्टीचा काही अंमलबजावणी होत नाही। आपण जाणून घेऊ त्या उपोषणकर्त्याची काय समस्या आहे। नमस्कार, आपलं नाव काय? मी मनोज वसंत बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते। काय कशासाठी उपोषणाला बसले होते आपण? सर, या शहरामध्ये कचरा जवळपास 20 दिवसापासून घंटा गाडी फिरत नाही। एककडे पंतप्रधान म्हणतात की हर घर स्वच्छता असावी आणि ही नगर परिषद याचे जे अधिकारी आहेत, सीओ साहेब असो, प्रशासक असो किंवा जिल्हाधिकारी असो, यांच्याजवळ वारंवार मी कंप्लेंट केलेली आहे की शहराच्या सफाईचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे। या शहरामध्ये एवढा कचरा जमा झालेला आहे आणि नाले सफाई तर झालेली नाही। याच्याने हजारो लोक मरतील, एवढी दुर्गंधी याच्यामध्ये फैलणार आहे या पाणी पावसाच्या दिवसामध्ये। तरी मी या सर्व भोंगळ कारभाराला कंटाळून आज आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि याला जबाबदार हा फक्त जिल्हाधिकारी, एसडीएम आणि मुख्य अधिकारी हेच लोक राहतील। या ज्या तुमच्या मागण्या आहेत, निवेदना तुम्ही मुख्याधिकारी साहेबांकडे दिलेला हो, मुख्याधिकारी साहेबांनी काही कारवाई केली? मी हे निवेदन दिलेलं आहे बघा। या 10 प्रकारच्या मागण्या आहेत आणि याच्यावर 8 दिवसापासून करतो म्हणून सांगितलं। आता याला 1 महिना होऊन गेला, अजूनपर्यंत याच्यावर शून्य कारवाई आहे साहेब। काय काय मागण्या आहेत? दिव्यांगांना 5% निधी देण्यात यावा व इतर काही मागण्या आहेत। तर प्रहारचे जे तालुका अध्यक्ष आहे गांगोडे, त्यांच्या संग आपण बातचीत करू। काय समस्या होत्या, भाऊ काय विषय होता? विषय असा होता, कन्नड नगरपालिकेचा दिव्यांग बांधवांचे 5% निधी आणि दिवा वाढ त्यामध्ये आणि संबंधित कन्नड शहरामध्ये जो कचरा साचलेला आहे, नाल्या गंदगी झालेली आहे, साधारण सामान्य माणसाला लघवी करायला जागा नाही आहे। त्या संदर्भात आपलं एक हे होतं, स्वच्छ पाणी पुरवठा साम्राज्य सामान्य माणसाला विकत पाणी घ्यावं लागतं। इतकी बिकट परिस्थिती कन्नड शहराची आहे। नगरपालिकेचं कुठलंही नियोजन नाही, भोंगळा कार्यक्रम असल्यामुळं सगळं विकसित कार्यक्रम नाही, त्याच्यामुळेच आज आंदोलन करण्यात आलं। अधिकाऱ्यांसंग बोलू। मॅडम, यांनी ज्या समस्या मांडल्या की आज घाणीचं साम्राज्य आहे, एवढं मोठं घाणीचं पंतप्रधान म्हणतात की घरोघरी स्वच्छता मोहीम पाहायला पाहिजे। एवढं शहर स्वच्छ मोहीम फक्त बोर्डावरच चालू आहे। आपण काय सांगणार याच्यावर? सध्या आमच्याकडे लेबरची कमतरता आहे। का लेबरची का कमतरता? लेबरची कमतरता ते कॉन्ट्रॅक्टरकडून त्यांचं पेमेंट नाही झाली, ते झाले की लवकरच सुरळीत करण्यात। किती दिवसापासून लेबर नाही आपल्याकडे? 15 दिवस, 15-20 दिवस झाले। मग आणि आता पण मान्सून पूर्व कामं करायचे, त्यात सगळं स्वच्छ होऊन जाईल। नाल्या काढायचे काम सुरू केलेलं आहे, चालू केलेलं वगैरे। आता कर्मचाऱ्यांनी नाल्या कशाने काढणार? सुरू तर केलंय ना आम्ही, काम बंद नाही आहे स्वच्छतेचं, फक्त वेळ लागतोय, थोडा जास्त वेळ लागतोय। आता तोंडावर 8 दिवसानं मोन्सून येणार,
इतक्या वेळात तुम्ही झाले आता वर्ष झाला त्या गोष्टीला. मी मागच्या 8 दिवसात आम्ही नाले सफाईचं काम सुरू केलंय. दाखव आपली. दुसरी समस्या अशी होती, यांचं जे 5% निधीचं होतं, आपण काय शासकीय धोरणात्मक निर्णय तो आपण काय दरवर्षीप्रमाणे आम्ही त्यांना काय ते देत यावर्षी जे होऊन जातील या महिन्यात 5% निधी देणार का? 5% देतोच ना आम्ही. आता वाढीव तो शासकीय धोरणात्मक निर्णय घेणार. मंत्रालयात तसं जी आर निघलेला आहे की बा 5% निधी मंजूर झालेला आहे. मग आपण का म्हणता की देतो ना आम्ही. महसूल उत्पन्नाच्या 5% सांगितलंय ना, तर महसूल उत्पन्नच कमी आपल्या नगरपालिकेत शहरामध्ये. महसूल उत्पन्न किती आपलं? त्याच्यातही आम्ही वाढीव करण्याचे प्रयत्न करू. सरांशी चर्चा पण मग एक अंदाजी माहिती असेल ना तुम्हाला की बा इतकं उत्पन्न आहे म्हणून. उत्पन्न कमी शहरात लोक वेळेवर टॅक्स भरत नाही. आम्हाला यावर्षी इतक्या मोहिमा काढाव्या लागल्या, व्याज लावावं लागलं, तरीही लोकांनी टॅक्स भरला. पाणीपट्टी आमची 1.5 कोटी थकली. नाही, आम्ही आता बऱ्याच ठिकाणचे प्रतिक्रिया घेतल्या. आम्ही वेळेवर टॅक्स भरून सुद्धा आम्हाला हे मिळत नाही. वेळेवर टॅक्स भरणारे नागरिक कमी, न भरणारे जास्त. आता मग आता सुविधा पाहिजे तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. टॅक्स जास्त भरेल तितके यांना निधी जास्त येईल. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बा किंचित लोक टॅक्स भरतात, तरी जे एक अंदाज तर सांगशाल किती टॅक्स भरलेला आहे? टॅक्स मॅडम नाही आमच्याकडे, पण तुम्हाला सांगते 1.5 कोटी पाणीपट्टी थकली त्यामुळे. असं आहे का? 1 कोटी 60 लाख. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।